आणि आता चारुता इंदुलकर आलेली आहे, तर बालमैत्रीण ना, आणि खूप कौतुक केलेलं आहे शर्वरीने तिचं, म्हणजे तुझ्या हॉटेल मॅनेजमेंटचं पण केलेलं आहे, स्वयंपाकाचं पण केलेलं आहे आणि मैत्रीचं पण केलं. खूप जुनी मैत्री आहे त्यामुळे ते बट ऑब्वियस आहे. ओके, आणि ती अशीच राहो अखंड कायम. आणि मला सांग की रिसेंटली लग्न झालंय, मंगळसूत्र उलट दिसतं ना. ओके, तू मूळची इथलीच आहेस? रत्नागिरीचीच. नाही, मूळची रत्नागिरीचीच. लव्ह मॅरेज. हा. ओके, काय करतो नवरा? फिनोलेक्स इंडस्ट्रीमध्ये जॉबला. हा, इथे असिस्टंट इंजिनियर. आणि मग शिकलात एकत्र का, म्हणजे समुद्रकिनारी? नाही, समुद्रकिनारी शिकलात का, म्हणजे तर नाही. नाही, मग समुद्र किनारी शिकलो नाही का, कॉलेजमध्ये शिकलो. अरे, मग कसं काय जमवलं? ऍक्च्युली त्याचा कझिन माझा फ्रेंड होता, कॉलेज फ्रेंड. आम्ही दोघं क्लासमेट होतो. तिथे भेट झालेली, तर लग्न झालं. आणि कझिनने सांगितलं की नाही माझी वर्गमैत्रीण आहे आणि ती इतकी गुणी आहे, अभ्यास चांगला करते ना. हो ना, माइट बी असं सगळ्यांना वाटतं. हो ना, व्हेरी गुड. तर त्यामुळे अनेक तिचे गुणगान, सगळे तिचे मित्र मैत्रिणी तिचे गुणच गात असतात, त्याच्यामुळे किती तिला फायदे होतात त्याच्यातून. गुड. बरं, मला सांग की तुझ्या स्वतःच्या काय आवडीनिवडी आहेत? काय आवडतं तुला? गप्पा मारायला भरपूर आवडतात आणि खायला भरपूर आवडतं. तू खूपच अगदी अगदी म्हणजे वेलकम आहे शो वरती, कारण आम्ही सतत गप्पा मारत असतो शोवर आणि खादाडी पण करत असतो. तर तू आता शिकवणार पण आहेस ना? काय शिकवतेस? ही तयारी जी केलेली आहे ती कसली आहे? चटपटी गवार. बेसिकली गवार आपण अशी चटपटी वगैरे करून खात नाही, किंवा गवारच खात नाही. भाजी कोणाला आवडत नाही. सो असं समथिंग काहीतरी व्हेरिएशन केलं की ती भाजी पण खाल्ली जाते आणि काहीतरी एक वेगळी टेस्ट. सो ती चटपटी गवार बेस्ट. पण खरंच गवार ही भाजी खरंच खाल्ली जात नाही. खरं भरपूर गुणधर्म त्या भाजीमध्ये आहेत, पण दुर्लक्षित अशी ही नावडती भाजी गवारीची. ती आवडती करायचा प्रयत्न. हे असं चमचमीत केलं की ती आपोआप खाल्ली जाईल. तर आपण साहित्य बघूया. मग तू काय काय घेतलंस? साहित्य लिहून घ्या. कोळी गवार, आंबट दही, तिखट, चाट मसाला आणि मीठ. वाफून वगैरे नाही घेतलं? कच्ची कोळी गवार म्हणजे बिया जेमतेम स्टार्ट झालेली असते आत तयार व्हायला, की ती कोळी घ्यायची. कोळी याच्यासाठी की जेव्हा आपण ती डीप फ्राय करतो तेव्हा ते फुटतात आतमध्ये, आणि मग आपल्यालाच भाजायची शक्यता जास्त असते, त्यामुळे ती कोळी गवार घ्यायची. आणि खाताना पण कोवळीच छान लागते. ओके, तर कोवळी गवार घ्यायची. आणि काय करायचं? ही देऊ आधी? दही. हे तू मॅरिनेट करतेस? हा, काइंड ऑफ मॅरिनेशन. आधी दही आंबट घ्यायचं, ती एक वेगळी टेस्ट त्या गवारीला येते. तू हे का लोण्याचं वगैरे घेतलंस की काय? नाही, ते दह्याचं हे येते लेअर त्याला रेग्युलर. सगळं लागेल? हा, सगळं स्पून. त्याच्यामुळे थोडस मीठ जास्ती घालायचं का ग? नाही, थोडसच. गवारीला ऍक्च्युअली स्वतःची काही टेस्ट नसते, त्याच्यामुळे ती मॅरिनेट करताना मीठ घालायचं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये ऍक्च्युली ही गवार आपण 2 तास भिजवून ठेवणार. अच्छा. 2 तास भिजवायची आणि त्याच्यानंतर ते स्ट्रेन करायचं सगळं, म्हणजे हे जे ताक जे तयार होतं ते पूर्ण स्ट्रेन करायचं आणि ती सुकवायची उन्हामध्ये. आज लाईक आपण कुरडया वगैरे जशा खातो तसं आपल्याला ते तोंडी लावणं म्हणून जेवणात खाता येतं. ती प्रिझर्व करू शकतो आपण एअरटाईट डब्यामध्ये. किती दिवस राहते ती? जशी आपली जेवढी चांगली सुकेल ना तेवढी ती चांगली राहते. एक साधारण महिना सहज जातो त्याच्यामध्ये. आता मसाले हवेत का गवार? नाही, आधी गवार डायरेक्ट ना. ह्याची तू देठ आणि हे काही नाही, कारण ती कोळी म्हणून आपण त्यासाठी घेतो, कारण आता हे तुम्ही इथून जर देठ काढलं तर गवार ओपन होते आणि मग त्यातनं सगळं ते निघून जातं. मग आपण ह्याच्यामध्ये भिजवून ठेवतो, मग ती बी आतली फ्लोट होणार. कोवळ्या ह्याच्यातली बी छोटी असते, मग ती फ्लोट होऊन बाहेर येणार त्याच्यातलं सगळं, त्यामुळे ती कोवळी गवार घ्यायची असते. ओके, सो हे नक्की लक्षात ठेवा. गवार एक तर कोवळी घ्यायची आणि घेतल्यानंतर फक्त स्वच्छ धुवायची आणि मग ह्याच्यामध्ये टाकायची. ओके, दोन्ही बाजूच्या इंटॅक्ट आहेत, म्हणजे वरच्या बाजूचं ते टोक पण आणि देठ पण खालचं, तर असं हे इंटॅक्ट अख्खीच्या अख्खी. ऍक्च्युली कष्टच नाही आहेत. आणायचं, धुवायचं आणि डायरेक्ट भिजत घालायचं. आलो ना. आणि हे तू कधी घालणार आहेस? हे आपण तळल्यानंतर त्याच्यावर सिझनिंग जे घालतो ना, त्याच्यासाठी.
मग आता फक्त मीठ आणि ताक एवढंच, एवढ्यामध्येच एकदम आंबट ताक. झटपट रेसिपी. खरंच झटपट आहे. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त उपयोग ह्याचा आपल्याला जेव्हा एखादं छोटं फंक्शन असतं तेव्हा, आणि एक जेव्हा आपल्याला एक टेस्ट मध्ये चेंज हवा असतो, बरोबर, जेवताना डाव्या बाजूला काहीतरी पुलाव आणि सार वगैरे केलं की काहीतरी खिचडी बरोबर खिचडी जास्त चांगलं लागतं. असं खिचडी वगैरे केली की मग काहीतरी चटपटीत हवं असतं. तर मग नेहमी पापड आणि कुरडया खाण्यापेक्षा हे जर करून ठेवलेलं असेल तर पटकन तळून घेता येईल ना. ठीक आहे. आता अशी 2 तास भिजवायची आणि चांगली कडकडीत उन्हात वाळवायची की ती श्रिंक होते. आणि तुझ्याकडे आता ती वाळवलेली आहे. ठीक आहे, मग आपण ती वाळवलेली घेऊया गवार आणि ती डीप फ्राय करायची. ठीक आहे, मग ती डीप फ्राय करूया. गवार जी आपण ताकामध्ये भिजवली होती, आंबट ताकामध्ये फक्त मीठ घालून, तर ती वाळवल्यानंतर अशा पद्धतीने तयार झाली ना. श्रिंक झाली, तू म्हणालीस त्याप्रमाणे ती श्रिंक पण झालेली आहे. कारण चांगली अशी व्यवस्थित भरलेली गवार असते, तर ती अशी फ्लॅट झाली ऍक्च्युली. म्हणजे ते ताक जे आहे ते पण पूर्ण शोषून घेऊन चांगलं ते आंबट चव त्याच्यात मुरलेली असणार आहे. आणि अशा पद्धतीनं ही तयार झाली. आता ही तेल तापत आपण ठेवलेलं आहे गरम गरम, त्याच्यात डीप फ्राय करायचे, तरच ते कुरकुरीत होईल. आणि सिझनिंग नंतर तळताना झाकण शक्यतो ठेवायचं, बिकॉज त्यातली एखादी बी जी असते ती उडते, फुटून मग आपल्या चेहऱ्यावर वगैरे उडायची शक्यता असते. थोडं प्रिकॉशन घेऊन हे करायची गोष्ट आहे. कारण तिच्यातली ती बी असते ती फुटते ना, त्याच्यामुळे. घालशील ना मी झाकण टाकतानाच झाकण सगळ्या टाक पटकन, म्हणजे मी झाकण ठेवेन. ओके, आता या आरामात कुरकुरीत होऊ देत ना. ह्याच्यानंतर आपल्याला ते टॉसिंग करायचं ना, पण मसाला लावून. तिखट आणि काय घेतलंस तू? मीठ. तिखट आणि मीठ आणि चाट मसाला. तिखट मीठ चाट मसाला. हा, फुटायला सुरुवात झाली. ओके, ठीक आहे. हे व्यवस्थित आपण तळून घेऊया कुरकुरीत, म्हणजे सिझनिंग करता येईल आपल्याला. परफेक्ट झालेली आहे तळून गवार आणि कुरकुरीत पण झालेली आहे. तर आता त्याला हा मसाला जो तिने सांगितला तो लावायचा आहे. मीठ आपण त्याला भिजवताना पण लावलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते त्याला आतून टेस्ट आहे. ही जस्ट एक वर्ण चटपटीत हे व्हायला थोडंसं वर्ण पाहिजे मीठ. चाट मसाला. चाट मसाला कारण एक स्वतःचा एक वेगळा आंबटपणा असतो. ते खाताना ते मस्तच लागेल. चाट मसाला, तिखट, मीठ ना. हा. ओके, रेडी झालेलं आहे आता एकदम. जस्ट ते थोडंसं टॉस केलं की होऊन जाईल ना. ऍक्च्युली असंच ठेवलं तरी ते मुरणार आहे त्याला, कारण त्याला तेल असतं ना, मग ते बरोबर सगळे फ्लेवर अब्सॉर्ब करून घेतं. बरोबर. अगदीच वाटलं तुम्हाला तर ते टॉस करायचं. ओके, तर हे झालेलं आहे. याचं साहित्य कृती घ्या. चटपटी गवार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोवळी गवार, आंबट दही, तिखट, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दही आणि मीठ एकत्र करून त्यामध्ये गवार 2 तास भिजवून घ्यावी आणि उन्हामध्ये वाळवून घ्यावी. वाळवलेली गवार तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्यावी. तळलेली गवार बाउलमध्ये काढून वरून मीठ, चाट मसाला आणि तिखट घालून सर्व्ह करावी.